नमस्कार मंडळी, चला पाहूया मजेशीर जोक्स. गॅस सिलेंडर आणि मोबाईल बॅटरी बोलत होते. मोबाईल: लोक मला चार्ज करत नाहीत आणि नंतर रडतात. गॅस: आणि मला वेळेवर बुक करत नाहीत. मोबाईल: मग काय होतंय? गॅस: घरात भूकंप येतो. मोबाईल: माझ्यामुळं भांडणं होतात. गॅस: आणि माझ्यामुळं उपवास घडतो. एक नवरा खूप खुशीत घरी आला. नवरा: आज ऑफिसमध्ये प्रमोशन मिळालं. बायको: खरंच? छान. नवरा: हो, आता सॅलरी पण वाढली. बायको: मग एक काम करा. नवरा: काय? बायको: गॅस सिलेंडर लगेच बुक करा. नवरा: अरे, माझं प्रमोशन साजरं करायचंय, गॅसचं नाही. बायको: गॅस संपलाय, लगेच आणा. नवरा लाडात: आपल्यात चूल आहे, आपण दोघे मिळून मस्त स्वयंपाक करू. बायको: जास्त लाडात यायची गरज नाही, मेस लावा गॅस येईपर्यंत. नवरा: आता ट्रम्प तात्यालाच विचारावं लागेल किती दिवस मेस लावायची ते. तर मंडळी, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हे जोक्स आवडत असतील तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बायको: गॅस नाहीये, काय करू? नवरा: तुझा राग वापर, त्यातच पोळी फुगेल. बायकोने रागाचा वापर केला. आता नवरा पूर्ण फुगलाय. नवरा: सिलेंडर किती दिवस चालतो? बायको: तुझ्या पगारासारखा, कधीही संपेल, काही सांगताच येत नाही. भगवान, मेरे वो गुनाह माफ़ कर दो जिसकी वजह से मेरी शादी रुकी हुई है. नोट: कृपया विवाहित लोग रुकी शब्द हटाकर पढ़े. बायको: ऐका, गॅस संपलाय. नवरा: आधीच सांगायला पाहिजे होतं, मी भूकच कमी केली असती. आता 21 दिवस उपास घडणार वाटतं. आई: गॅस संपलाय. बाबा: मग काय करू? आई: लाकडावर स्वयंपाक करूया. बाबा: ठीक आहे. थोड्या वेळाने बाबा: धूर खूप येतोय. आई: म्हणूनच गॅस घेतला होता. आई: गॅस सिलेंडर संपलाय. मुलगा: म्हणजे आज मॅगी पण नाही मिळणार. बायकोने नवऱ्याला सकाळी सकाळी उठवले. बायको: अहो उठा, मोठा प्रॉब्लेम आहे. नवरा: काय झालं? बायको: गॅस संपलाय. नवरा: एवढंच? मी तर घाबरलोच होतो. बायको: एवढंच म्हणजे? नवरा: मला वाटलं तू माहेरी चालली आहेस. बायको: तुम्हाला आता तेच परवडेल. गॅस संपणं त्यापेक्षा आता मोठं आहे. शेजारी: तुमचा गॅस संपलाय का? बायको: हो. कसं कळलं? शेजारी: कारण तुमच्या घरातून शांतता येते. नवरा ऑफिसमध्ये बॉसशी बोलत होता. बॉस: वाय आर यू लेट? नवरा: सर, गॅस सिलेंडर संपला होता. बॉस: मग? नवरा: त्यामुळे घरी इमर्जन्सी मीटिंग होती. बॉस: कशासाठी? नवरा: आज काय खायचं यासाठी. तर मंडळी, कसे वाटले तुम्हाला हे भन्नाट विनोद हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि आपल्या या चॅनलला लाईक करा, खूप जणांमध्ये शेअर करा, जेणेकरून हसण्याचा आनंद सर्वांना मिळेल. आणि हो, सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरायचं नाही. तोपर्यंत मजेत राहा, हसत राहा आणि सगळं टेन्शन विसरा.
भेटूया पुढच्या एका अशाच भन्नाट एपिसोडमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.